वेलकम टू माय ब्लॉग. तसं मी बोललेलो मागच्या ब्लॉगमध्ये की आपण रामतीर्थची सगळी माहिती घेणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना माहिती संपूर्ण माहिती पोहोचवणार आहे. त्यामुळे आपण जाऊया रामतीर्थला आणि सगळी माहिती घेऊया आणि जास्तीत जास्त ही माहिती सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून आपल्या रामतीर्थचा इतिहास आणि सगळ्यांना कळेल. असं त्या पद्धतीनं आपण हा प्रयत्न केला आहे. रामतीर्थाला जाण्याच्या अगोदर ह्या देवीचं दर्शन घ्यायचं, हिला इथला पाला काढायचा आणि त्या देवीला वाहायचा आणि नमस्कार करून पुढे जायची पद्धत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या देवीचं दुसरं वैशिष्ट्य काय तर पूर्वी जी लोक जंगलात लाकडं वगैरे न्यायला कुठं काहीतरी करायला यायची ना, तर ती पहिल्यांदा ह्या पाला देवीला नमस्कार करायची. नाहीतर इथं मग भीती वाटायची पुढं काय, तर तिला पहिला पाला टाकून गणी नमस्कार करून मग ती म्हणजे धाडस निर्माण व्हायचे त्यांना, काय तिचं संरक्षण व्हायचं. म्हणजे इथं पाया पेटल्याशिवाय पुढं जायचं नाही. पुढे लाकडाला येणाऱ्या महिला वगैरे काही ते सांगायच्या, बाई आम्ही पाला देवीला गेलो, तिथं जरा जसं थांबला, पाला टाकला, नमस्कार केल्यानंतर पुढे गेलो, आम्हाला मग जरा आमची लाकडं विकडे मिळाली असं म्हणून सांगतात. त्यामुळे तिचं एक असं महत्त्व होतं. आणि तो हा झिजलेला नंदी काय, तर पूर्वी हे एवढंच होतं. आता हे हल्ली बांधले इकडचं समोरचं हे म्हणले ना, तर याला दर्शन करून आत जायचं. मग जाताना नंदी भेटेल. तो नंदी फार जुना, साधारण हजारो वर्षाच्या पुढचा, कारण का ह्या काळातलं ते त्याच्यातलं जे कोरीव लेणी विणी आहे की नाही ती ह्या काळातली नाही आहे, ह्या दशकातली कुठल्या नाही आहे, जुनी दिसते. आणि त्या आम्हाला भारतदास आम्ही लहान असताना आम्हाला सांगितलं होतं, ते म्हणायची काय, हे हजारो वर्षापूर्वीचं हे देऊळ आहे, हेमाडपंथी घातलेलं, पांडवकालीन असतं ना त्या पद्धतीचं. आणि त्या पांडवकालीन ह्याच्यातनं हे तयार केलेलं आहे ते देव. त्याला कसं असं दगडं घातलेत नुसती, ह्याच्यात बारकीचं मटेरियल काही फारसं नाही. तर या नंदीला दुसरी एक आख्यायिका होती. काय म्हणतो त्यांनी, हा नंदी वर्षाला गव्हा एवढा वाढतो अशी एक संकल्पना आहे. काय आता ते साधारण पूर्वीची लोक जुनी सांगत होती, याची गव्हानं वाढ होते, एका गव्हानं, अशी एक संकल्पना आहे. फार म्हणजे हे शिल्पकणी हजारो वर्षाच्या पलीकडचंच आहे. दरवर्षीची उंची जरा जरा वाढते अशी आख्यायिका आहे, काही लोक म्हणतात. काय त्या पद्धतीने खरोखरच एक वेगळ्या पद्धतीचा आकार दिला का नाही, असा नंदी घडईचा आसपास आपल्या नाही, कुठंच नाही एवढ्यात ह्याच्यात. आणि फार चांगलं काम केलं. त्याच्यानंतर हे हेमाडपंथी मंदिर घातलेलं. हे पांडवकालीन त्यांनी पूर्वीचं पांडव कशी दगड रचत होती, नुसती मोठी मोठी दगड रचायची ही काय, आणि त्याच्यावर ते फरशी दगडाच्या हात राहायच्या, ही पद्धत बरोबर काय, त्याला हेमाडपंथी म्हणतात पांडवकालीन. त्याच्यानंतर हे महादेवाचं मुख्य पाषाण, हजारो वर्षापूर्वी स्थापन झालेलं महादेवाचं मंदिर. आणि त्याला या साईडला गणपती आहे आणि तिकडं विष्णू आहे. काय तर इथं महाशिवरात्रीला अभिषेक वगैरे हे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होतात. काय देवाला कुणाला काही लघुरुद्र करायचं असेल, काय करायचं असेल महाशिवरात्रीला, आणि ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपली पालखी येते बरोबर महाशिवरात्रीला. मग ते इथं तिला मुकुटा वगैरे लावून महादेवाची पिंडी सजवली जाते. काय इथे गौरव ह्या मंदिराचं आणखीन एक हे काय आहे, तर हे महादेव मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्याकडे आहे. बरोबर. हा एवढा पॅसेज का नाही, हा आजरा नगर पंचायतीकडे नाही, आजारात नाही आलं, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अच्छा यांच्या अंडरखाली येते. काय म्हणजे जे मालकी हक्क जर तसा जर करायला गेला का नाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, परंतु आता देखभालीला सध्या नगर पंचायतीकडे काय असा आहे तो. आणि हे महाविष्णूचं भाषण आहे. आणि ह्यानंतर इथं शिवपार्वती मंदिर आहे, हे पण त्याच शतकातलं आहे. हे शिवपार्वती मंदिर म्हणजे पार्वतीच्या समोर शिवाची पिंडी असणारं हे पहिलंच मंदिर असं आहे. की आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा असं कुठं नाही आहे की पार्वतीच्या समोर शिवलिंगी असं असणारं, परंतु ते पार्वतीचं म्हणून शिवपार्वती म्हणून मंदिरच त्याला म्हटलं जातं. याला या साईडला पार्वती मंदिर, हां शिवपार्वती मंदिर. बऱ्याच लोकांना माहीत नाही. हा सगळा परिसर पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या मालकीचा येतो. पलीकडे फॉरेस्ट आहे, फॉरेस्ट डिपार्टमेंटचा फॉरेस्ट आहे. आणि इथलं हे रामतीर्थचं आमच्या घरी खरं जे अडचण झाली ना हीच झाली, हे पश्चिम महाराष्ट्र
ते पुढचं लागलं ना ते नगरपंचायत म्हणजे ग्रामपंचायत. त्याच्या पलीकडे लागलं ती ह्याची त्या तेल्यांची हे काय धर्मशाळा. दाखवतो चला पुढं. चला. पूर्वी या ठिकाणी याच्यावर एक दगड होता आणि तो दगड तुम्ही फक्त आपल्या मनात ते काम घ्यायचं आणि मग आपलं काम होणार असेल तर तो दगड इच्छा असेल का नाही त्यांचं काय असं एखाद्याचं लग्न असेल एखादं काय आणखी काय कुठेतरी नोकरी असेल असं मनात संकल्पना धरून तुम्ही जर तो दगड उचलला तर होणार असेल तर तो दगड इजी उचलायचा असा आणि नसेल तर तो उचलायचाच नाही अशी संकल्पना होती इथं. आणि हे त्याच्यातलं आता कसं झालंय आता याला देवत्व थोडंसं कमी झालंय काय ते पूर्वी पॅक करून टाकलं इथे नाही खाली होता इथं. हा खालती होता. ह्या देवाच्याच महादेवाच्याच हे म्हणून ठेवले तिने काय खरं त्यांचा जो गुरु होता का नाही त्याच्या पादुका त्या त्याचा भक्त काय आणि त्यांनी काय केलेलं ते देवाचं सत्व ठेवलं होतं त्याच्यात की तो दगड उचलला की तुमचं काम 100% होणार असा त्याच्यातला अर्थ होता. हे सगळं फॉरेस्ट लागला सगळं काय हे इकडं सगळं फॉरेस्ट लागलं. आता ती गुहा आहे की नाही ती पण आपली फॉरेस्ट आणि गुहेची जागा तेवढीच आजरा नगरपंचायत. बाकी सगळं फॉरेस्ट सगळं फॉरेस्ट. हे मागच्या वेळा आम्ही ह्याचा आराखडा काढला होता 5 कोटीचा फंड लावला आणि मालकी हक्क आपला काहीच नाही. मग त्या अडचणी निर्माण झाल्या की फार मग ते गेला फंड ना फॉरेस्ट खातं परवानगी दिना नाही तर ते हे खालती उचलून आणि इथं गार्डन ते प्राणी वगैरे ठेवायची होती. खालच्या इकडच्या साईडला ब्रिज करायचा होता पलीकडे जायला बरंच काय काय धरलं होतं. डेव्हलपमेंट आता बऱ्यापैकी केलं. हे रस्ते वगैरे झालेत. तिथं पूर्वी वरती गुहा होती ती गुहा आता पडली पुढच्या साईडला ना त्या गुहेतनं अशी खालती उतरून आम्ही तरी गेला आहे काय आम्ही लहान असताना ते पॅक केले वाटतं आता पुरा ते इथनं वर जायला इथनं वर जायला पाहिजे या दाखवतो. ही पूर्वीची गुहा इकडून आत भरपूर लांब आहे ती. ते पॅक केले आता वाटतं. होय आता इथं block पडलंय नाही हे सगळं इथं असं कधी इमारत होती इमारत ते अशी इमारत होती इथं मग तर तुळी होत्या अशा ह्याच्यावर असं कनी पॅक होतं छप्पर होतं. ती भिंत होती नाही इकडं अशी जायला वाट होती चल लागत इकडे असं वरच्या नाही वाट आहे काय तिकडून जायचं ना मग हे आजरा ग्रामपंचायत म्हणजे नगरपंचायतच्या मालकीचं हे हा एवढाच पॅचेस. मग इथं आपण यात्री निवास म्हणून बांधले आणि इथं पूर्वीचं हे होतं काय ते आपलं धार्मिक विधी वगैरे करायला वगैरे काय मग ते आता त्या ठिकाणी भटजींचे वगैरे कार्यक्रम करतात कुणाचं धार्मिक विधी आणि इकडे करतात तुमचं दशक्रिया वगैरे सगळं खालच्या बाजूला कुणाचं पिंडदान वगैरे काय. दादा कोंडकेंच्या पिक्चरचं शूटिंग झालं या ठिकाणी ते मला वाटते बोट लावली तिथं गुदुगल्या काय त्या पिक्चरमधलं गाणे काय अगर राणी भरलं तर दोन्ही माट गळते पाणी काय तर ती इथे घेतलं आणि रानपाखरांचं पण शूटिंग झालं इथं आणि फुलाजवळ झालंय काय तर ह्याच्यात भागात का नाही ती फुलं वगैरे लावलीत की नाही ती त्यावेळेला दादा कोंडकेंच्या स्टुडिओच्या वेळेला का नाही इथं तू महाल केला होता अशी माकडं वगैरे इथं बसवली होती काय सेट तयार केला होता काय त्या डायरेक्टरनी काय केलं होतं ती फुलावर टाक कॅमेरा कारण का ते अजून आहे
फुल दिसला ते फुल दिसते काय दरवाजावर, झूम करीत ना झूम करतो त्याचा फार चांगला महाल बनवला होता तो. हे फुल आहे हे मागे अशी इकडे माकडं ठेवली होती काय, आणि ह्याचं सीन करून कनी त्याचं शूटिंग घेतलं होतं. दादा कोंडके, उषा चव्हाण तिथनं बाहेर पडतात वगैरे असा ते हे होता. आणि जोगवाचं पण केलेलं शूटिंग जोगवाचं पण झालं. जोगवा, रानपाखरं, आली अंगावर, त्याच्यानंतर बोट लावली तिथं गुदगुल्या. इथं जवळजवळ दादा कोंडकेनी 4 पिक्चरांचं शूटिंग केलं वेगवेगळ्या पद्धतीनं काय. त्याच्यानंतर ही लिंगायत गजऱ्यांची धर्मशाळा ती त्यांना कशी दिली काय दिली काय त्याचा काही इतिहास आपल्याकडे नाही. खरं ती बऱ्यापासून परिपासूनची तिथं आहे. तिने वर्षातनं एकदा का नाही तिथं महाप्रसाद करतात काय असं. तर हे रामतीर्थ आपलं लगेच सगळं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेलं रामतीर्थ. की अशी जी काही आहे की पूर्वी राम, लक्ष्मण, सीता वनवासाला ज्यावेळी निघाली अयोध्येतून, ती जाताना इकडं दक्षिणेकडे गेली काय. तर जात असताना त्यांनी इथं मुक्काम केला एक दिवस, म्हणून ह्याचं रामतीर्थ हे नाव ठेवलं बरोबर काय. अशी आख्यायिका सांगते. मग या ठिकाणी हे रामाचं मंदिर त्यांनी स्थापन केलेलं काय. ते दगडी आहे. त्याच्यानंतर वरती हनुमान मंदिर आहे, त्याच्यानंतर दत्त मंदिर आहे. आणि आपण आता बघत जाऊया चला असंच. तिथं वर भारतदासांची गोशाळा आहे. तिथं पूर्वी भारतदास तिथं राहत होते आणि त्या ठिकाणी त्यांचं ह्या साईडला गोशाळा आणि इकडे त्यांचं राहायची कुटी अशी दोन तिथं त्या ठिकाणी पूर्वीचं आहे काय. आता हे याचं वैशिष्ट्य काय, ही जागा आपली नव्हे, ही नाशिकचा बैरागी आखाडा आणि त्या आखाड्याचे जे महंत असतील त्यांनी वारस इकडे पाठवायचं आहे. त्यामुळं आता हे आपल्या इथं हे बेवर्षी सगळं थांबलंय कसं, तर त्याचं कारण ते काय दिले, नगरपंचायत तिथं मालकी गाजवू शकत नाही, आम्ही आजरेकर बी नाही. ह्याचे मूळ मालक कोण, तर नाशिकचा आखाडा बैरागी आखाडा इगतपूरला आहे. इगतपूरला यांचं मोठं ट्रस्ट आहे आणि तिथं मोठा त्यांचा आश्रम आहे सगळं हे ते. त्याच्यात त्यांनी तिकडं हा वारसदार येतो. मग ज्यावेळी गोविंदास वारले ना त्यावेळी आम्ही त्यांना तिथं आग्नी दिली. त्याची कागदपत्र त्यांनी सगळी माझ्याकडे दिली होती काय. त्यांचे जमिनी आहे इथे ह्याच्या जवळजवळ 25-30 एकर जमिनी आहेत. त्या जमिनी देसाईंच्याकडे आहेत काय. त्याच्यानंतर तिथं वर दत्त मंदिर आहे. दत्त मंदिरची जवळजवळ 12-13 एकर जमीन आहे. ती त्या ह्याला आहे बाची सोहायला. त्या ठिकाणी ते खांडेकर म्हणून नाही, ती पूर्वी आजऱ्यात होती. आणि त्या खांडेकरांचा अजूनही त्यांचे वडील येतात, मला वाटते रमेश कुरुंकरांच्या घरी येतात आणि ते खंड सगळा गोळा करून घेऊन जातात काय. तर ती देवस्थानची जमीन तिथली त्या याची की नाही ही त्या खांडेकरांच्याकडे आहे. आणि वरचं हे बाकीचं हे हनुमान मंदिर आणि राम मंदिर जी आहे ना 25 एकर ती ह्या गोविंदासांच्याकडे होती, आता देसाईंच्याकडे आहे. तर हा जो पूर्ण 2 एकर 15 गुंठ्याचा जो पॅसेस आहे ना त्या दत्त मंदिराचा, हे बैरागी आखाड्याच्या मालकीचा काय. तर आता हे कसं झालं त्यांच्याकडून आता काय हे नाही आपल्याकडे येत नाही, पण आम्ही त्यांना कळवलं. गोविंदास वारल्यानंतर आम्ही पत्रानं त्यांना कळवलं की बाबा असं आजरेकर म्हणून आम्ही एक जबाबदारीनं त्यांना ते पत्र पाठवलं आणि त्यात विचारलं, सांगितलं त्यांना की बाबा असं तुमचा माणूस मयत झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुसरा पाठवा. तर त्याने आता आपल्याकडे माणसं उपलब्ध नाही म्हणून असं सांगितलं काय. त्यामुळं हे अजून थांबले. मग आता विलासराव सगळं बघायला लागले काय. अशा पद्धतीनं ह्यो भाग सगळा दगडी मंदिरांना ह्याला आता एक नवीन संकल्पना काय ह्याच्यातली की आता इथं आजरेकरांनी मिळून एक स्वतंत्र ट्रस्ट रामतीर्थ ट्रस्ट म्हणून करणं गरजेचं आहे. काय झालं याच्यावर एक जण दावा दाखल करायला आला, उपाध्ये म्हणून होता एक 5-6 वर्षापूर्वी. तर तो काय केला, गोविंदास तिथं असताना त्यांच्याजवळ येऊन बसला. बसून तो ओळखतो कुठला, मुंबईचा. आणि इथं आमच्यातले एक संपर्क त्याच्यात एक व्यक्ती होती आणि त्यांच्या संपर्कातनं तो इथं आला आणि इथं येऊन बसून त्याची ओळख करून वगैरे करून त्यानं त्याचं वटमुखद्यार घेतलं. त्यानं सांगितलं माझ्या केसेस अशा चालू आहेत हे ते. मग ह्यो मुंबई हायकोर्टाचा हे वकील म्हटल्यानंतर त्यांनी त्यानं सगळी त्यांना माहिती सांगितली आणि ते म्हणाले महाराज तुम्हाला येता येणार आणि तारखेला वगैरे मला वटमुखद्यार द्या.
आणि त्यानं वटमुक्त्यावर घेतलं लिहून त्यांच्याकडनं. ह्यानं सगळं लिहिलं आपल्याला पाहिजे तसं आणि ऑटोमॅटिकली त्याच्यात ह्यानं कनी या मंदिराचा 50% हिस्साच लावला होय का? आपला येईल तो. आणि सरळ ह्यो दावा ठेवायला इथं आला. इथं आल्यानंतर आम्ही गावातल्या पोरांनी सगळ्यांनी घेऊन गणी त्याला इथं मार मारला बेदम, रक्तबंबाळ करून टाकला. आणि मग ते गेलं ह्याच्याकडं पोलीस आणि SP ऑफिसला वगैरे सगळं. आणि मग तो गोंधळ झाला. मग तो तिथनं परत यायचा थांबला नाही तर तो दावा दाखवला होता. मग त्यानंतर कोर्टात सगळे वकील वगैरे शैलेश देशपांडे वगैरे सगळ्यांनी बसल्यानंतर आम्ही त्यावेळेला त्यांनी सगळ्यांच्या मते असं पडलं की हा कुठंतरी एक पब्लिक ट्रस्ट करून ह्या ट्रस्टमध्ये ही रामतीर्थ घ्यायला पाहिजे. बरोबर. मग त्यावेळेचा पदसिद्ध जज अध्यक्ष असेल, गावातली प्रतिष्ठित व्यक्ती, गावचा सरपंच किंवा नगराध्यक्ष अशी आणि काम करणारी थोडी अशी म्हणून एक ट्रस्ट तयार करावा असं त्यावेळेला सूचना झाली. ट्रस्ट झाले की आपल्याकडं व्यवस्थित बऱ्यापैकी राहतं ते. हे रामाचं जुनं मंदिर त्या काळात राम येऊन गेल्यानंतर बांधलेलं त्यांची आठवण म्हणून. हा हा सुपारी मारुती म्हणायचा काय. हा वीर मारुती. इथं वीर मारुतीचं त्रस्त जास्त आहे. या ठिकाणी अजून पितळी दोन हे होत्या त्या कुठेही मोठ्या ह्या मूर्त्या सगळ्या जुन्या आहेत त्यावेळेपासून ठेवल्या होत्या. ते शाळीग्राम वगैरे हे त्याच्यात काय हे शाळीग्राम आहेत ते. ही विष्णूची मूर्ती आहे, ही विठ्ठलाची आहे, ही वीर मारुतीची आहे, ती नरसिंहाची आहे, ती बौद्धाची आहे, ते हनुमान आहे, ते श्रीयंत्र आहे. झूम कर जरा. हे सगळे कृष्ण आहेत आणि राम, लक्ष्मण, सीता, मारुती, गणपती अशा यांच्या ह्या मूर्ती आहेत. कुठल्या ह्या पूर्वीपासून म्हणजे भारतदास वगैरे असताना का नाही त्यांनी ह्या अशाच पूजा करून ठेवलेल्या त्या तशाच आहेत. फक्त पूजा करून तिथल्या ते ठेवलेले फार जुन्या मूर्ती आहेत ह्या. वेगळ्या पद्धतीनं हे मंदिर दगडी मंदिर हे व्हायला पाहिजे. जीर्णोद्धार व्हायला पाहिजे. ह्याला सगळं संपलंय वरती वरती ते वसनं विलासनं आता पत्रे घातलेत त्यामुळे जरासं डागुळी राहिली नाही तरी लाकडं लगेच खराब झाली असती. पण जुनी सगळी लाकडं. या लाकडी बिडे जुने महाराजांचं ठेवायचं असं काय माळावर. किती साली आता? हे आता 4-5 वर्षात 5-6 वर्ष झाली. हे वारल्यानंतर मग विलासरावनी हे इथं जराशी डागडुजी पूजा अर्चा त्यांच्याकडनं चालू आहे. नाहीतर आता ह्यांचा हे होता अधिकार उत्तरमुखी. हा पिंपळ्या मारुती. तर हे छोटंसं मंदिर होतं खापरीचं. ती पडाला मूर्ती सगळी गेलेली म्हटल्यानंतर आम्ही साधारण 2000 साली ह्याचा आम्ही जीर्णोद्धार केला. गोविंदासांच्याकडनं त्याने आमच्याकडनं लिहून घेतलं आणि हो जीर्णोद्धार केला. आणि त्यावेळेपासून आता इथं हनुमान जयंती वगैरे जोरात मोठ्या प्रमाणात महाप्रसाद हे वगैरे सगळी साजरी होती. काय फार नवसाला पावणारा माणूस आहे. नवसाला पावणारा. हा शनीच्या 7:30 मुक्त होण्यासाठी याला फेऱ्या घाला पिंपळ्या मारुतीला. याचं वैशिष्ट्य आहे ते. त्वचित हनुमान झाडाखाली म्हणजे बघायला भेटतं. पिंपळ्या मारुती नावच याचं पिंपळ्या मारुती. पिंपळ्या मारुती. हा काय हिंदीत बोलायचं मराठी येत नव्हतं त्यामुळे त्याला त्याच्या पिंपळ्याच्या झाडाखालचंच त्याचं वैशिष्ट्य. पाषाणच त्याचं पिंपळाखाली
असं गुरु ते दुसरे कल्पिसराज काय म्हणून एक आहेत त्या तिघांच्या ह्या पादुका आहेत. हं. ते आता आम्ही शेवटचं दहन गोविंददास केलं. आणि कोण म्हणायच्या भारतदास हां ते ह्या इथं जे आलेले भक्त आहेत की नाही हे जे महाराज होती की नाही त्यांच्या ह्या पादुका आहेत. इथंच आम्ही चंदन कापूर लाकडं आणले आणि इथंच जंग केलं काय काय आणि त्याची इथं समाधी बांधली. हं. काय त्यांनी आपल्या खात्यावरची हं. 4,000 रुपये काढून आणलेले हं. आणि ते सांगितले मरायच्या आधी 4 दिवस मी माझं काय खरं नाही, मी आता जाणार हं. आणि हे पैसे 4,000 रुपये आहेत हे घ्या हं. काय आणि ते त्याचं मला दहन करा बरोबर आणि कसं करायचं काय करायचं ते कुणी अग्नी लावायचा हे सगळं सांगून गेले. गेलं. हो सगळं सांगून गेले. आणि त्याची त्यांचं राहण्याचं ठिकाण काय हं. इथं त्यांच्या गायी होत्या, गायी होत्या इथं राहायचं होत्या आणि इथं ते गोशाळा मग इथं ती पाळणा वगैरे बांधायची त्यांच्या आपल्या आश्रमात. हां काय इथं राहत होती. इथून खालती जायला तिथं वाट होती. बरोबर. काय ही गोशाळा ही त्यांची ही दगड दिसतात ती फाउंडेशनची सगळी आणि हा 2.25 एकरचा परिसर आहे ना हे एवढ्यात ते सगळ्या ह्यांची हे मालकीचे ह्यांच्या गोविंदासांच्या हं. नाही हे एवढं हे 2.25 एकर आहे ना इकडं वरच्या गुहेकडे वगैरे जायला गेली अशी इकडून अशी वाट होती. हां आता ते सगळं तिकडं तिकडं बंद करीत झालंय हं. गोवा पडल्यानंतर. इथं पण आपण थांबतो इथं जास्त पाणी येतं ना याला पावसाळ्यात सगळं बुडलेलं असतं इथं. इथं महाराज राहायला होते. हं. त्यांच्या आतलं राहण्याचं सगळं आणि ते गाय होती आत त्यांची गोशाळा वगैरे हं. त्यांची नाही होय का? इथं एंट्रीच बंद. दिसत नव्हतं कुणाला येऊ देत नाही. तरी पण कागदपत्र वगैरे सगळी त्यांचं काही नाही काय खजिना असेल तो इथं होता. सगळं पेटी वरती ठेवले की मंदिरच्या हाय. तिथं ती पेटी त्या पेटी हां मरायच्या आधी 4 दिवस आनंद मोरजकर मी हं. पेटी खोलावाय त्यांच्या समोर होय का? इथे हे आहे तिथं ते हातांचा आसपून असं सांगितलं. हं. हाय म्हणून आम्हाला पण एवढं माहीत. हं. त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला ज्ञान केलं. मग इकडे काय लक्ष्मी कोंड आहे पलीकडं हं. आपली काय त्या फुलाच्या पलीकडं हं. आपली लक्ष्मी जी होती की नाही यात्रा ती लक्ष्मी तिथे विसर्जन केली जाते मातीची बरोबर त्या पुलाची इथं त्या फुलाच्या पलीकडे. पलीकडे साईडवर ती तिथलं पाणी कधीच आटत नाही. होय का? म्हणजे आपल्याकडे किती दुष्काळ पडला हां पाण्याचा खरं तिथलं कधी पाणी आटत नाही. वाटत नाही. ते राहतेच लेवल धरून. हं. अशी ती तिथं लक्ष्मी कोंड म्हणून नाव आहे. हं. काय तिथं बाकीचं काय घांडर काय करायचं नाही आहे. हं. त्या ठिकाणी विसर्जन केली जाते. मातीची जी लक्ष्मी आपली जी खेळवायला असते की नाही हातावरची हातावरची. हां ती विसर्जनला आम्ही इथं आणतोय. हां आणि त्या ठिकाणी दुसरं काही विसर्जन करत नाहीत. गणपती वगैरे काही नाही, फक्त लक्ष्मीच. हं. हाय 80-85च्या लेवलला असणार ती. हां ते तिथल्या तिथं बारकी चूल टाईप होती तिथं केलं तर करायचं नाही. ते कसं होते म्हणजे सोहाळेवाले की नाही इथं मधल्या वाटाने इथनं जायचं ना या पुलावरनं. लहान असताना की नाही ते म्हणजे तरुणावस्थेत आलेले काय ते लग्न वगैरे काय नसते त्यांचं. ते त्यांच्या आखाड्यात तिथं त्यांनी दीक्षा एकदा घेतली की ती इकडे पाठवतात. म्हणजे त्यांचे जे हे आहेत त्याच्याकडे हे मठ आहेत ना तिथं. त्यांना कोणतरी एक हे देऊन गेलं होतं म्हणजे पैसे वगैरे देतात की फॉरेन करन्सी देऊन गेली होती त्याला. ते काय म्हणाल काय कुठलं मी त्यांना मग त्यावेळेला पैसे देऊन ते घेतलं होतं. ठीक आहे राहू दे तुमची आठवण. त्यांचं कसं भारतदास होती. भारतदासांना पण आम्ही बघितले. काय ते जटाबिटा अशा त्याच्या लांब होत्या असं बांधायचे भगवतीचं घालून तेरण्यांच्या आप्पासाहेब तेरण्यांच्या दुकानात येऊन बसायची. तिथे काय असेल ते बाजार आपला घेणार कमांडोल हातात असायचं काय. आणि त्यांनी बरीच वर्षी इथं काढली. त्याच्यानंतर भारतदासांना काय झालं हिरण्यकेशीच्या उगमावर काहीतरी मागणी आली आणि ते तिकडे रवाना झाले मधल्या काळात. आणि त्याच्यानंतर दुसरे आले ते मग ते वारलेच इथंच काय. मग आता त्याच्यानंतर तिसरी गोविंदास त्यांनी भरतदास महाराजांनी मठच बांधला ना तिथं. होय, होय, होय. एवढा मोठा मठ त्यांनी बांधला ते हिरण्यकेशी संगमावर. सांगा खरं आता रामतीर्थ आजरेकरांनी जास्त लक्ष घालायला पाहिजे. आम्ही मगाशी म्हटलं तसं याचं एक वेगळं ट्रस्ट तयार करून त्याच्यात चांगली माणसं घालून ट्रस्ट तयार करून त्याला निधी वगैरे लावून हे सगळं डेव्हलप करायला पाहिजे. कारण का फार जुना तर नाही सगळं खूप वर्ष काय पूर वर्षाचं आहे. आता रामाचं मंदिर जीर्णोद्धार करणं गरजेचं आहे. काय त्याला कसं काळ्या दगडात ह्याला साजेल असं म्हणजे या वातावरणाला साजेल असं हे आरसीसी करून उपयोग नाही. नाही ना.
दगडीच व्हायला पाहिजे. पाण्याचं ठिकाण आहे त्यामुळे होय, पाण्याचं ठिकाण आहे आणि त्याला कसं दगडाचं वेगळ्या माध्यमातून झालं तरच ते होय. अडकीवर पुढं आणि जास्त वेळ जास्त वर्ष टिकायला टिकले पाहिजेत. काय होतंय, आपली आजऱ्याची महाशिवराची यात्रा ही 2 दिवस असते. पहिल्या दिवशी एकादशी दिवशी लोक इथं आंघोळीला येतात. आंघोळ करून महादेवाचं रामाचं दर्शन घेतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी येते रामाला भेटण्यासाठी. त्यावेळेला तिथं पलीकडे धबधबा आहे. त्या धबधब्यात इथं पालखी येऊन उतरली की त्या ठिकाणी तहसीलदारांच्या हस्ते नारळ टाकला जातो आणि तो नारळ बंदुकीनं फोडायची परंपरा आहे. काय तो फोडायचा आणि मग रामाच्या भेटीचा नारळ राम भेटीला रवळनाथाला न्यायचं आणि ती भेट झाली की मग महादेवाच्या देवळात जाते पालखी. आणि तिथं गारा नव्हते वर्षाचं आपलं काय, रवळनाथाची मानकरी सगळे येतात, पालखीला लवाजमा असतो, तिथं गारानं घालून मग पालखी परत आजऱ्याकडे रवाना होते. रामतीर्थाला साधारण दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. सालावत म्हणजे आता उद्याच्या रामतीर्थाची यात्रेला ही सगळी ही तयारी होती. त्याचं शूटिंग करून घ्या त्याच्यात त्यावेळेला यात्रेचं. होय करणार आहे त्यावेळेला. पुढचं ठसे ते पाहिजे. झुणका भाकर करतात, कोण पोहे करतो. इकडे कुठंही ती पादुका इथले गेल्या चालू का? ही काय गेले माहिती आहे, नंतर यांनी लोकांनी चप्पल काढा, चप्पल काढून जावा, होय चप्पल काढून जावा, चप्पल पडायला होतोय, शेवाळा आहे. चप्पल घालून गेलं पाण्यात गेलं. सीतामाईने हळदी कुंकवाचा हात तिथं धुतला आणि ते पाण्याचा मधला पट्टा पिवळा झाला. अशी एक काय होती काय, ते पाणी सतत पडायला लागलं की मध्ये पिवसर असं दिसायचं त्याच्यात. त्या पद्धतीनं ते इथं रामानं मुक्काम केल्यानंतरच अयोध्येतनं वनवासात असताना एक दिवस हिने इथं राहिलेत म्हणूनच या ठिकाणला रामतीर्थ हे नाव पडलं तेव्हापासून. रामतीर्थ सगळं पाणी येतं ना ह्याच्यात. होय, सगळीकडं पाणी पाणी तिथपर्यंत भरत जाते. आतपर्यंत मंदिरापर्यंत पाणी येतं. ते लेवल आहे इथं पाण्याची लेवल लागली. सगळं भरलेलं आहे. पाण्याची लेवल 21 आहे ना इथं आता. 2021चा पुरात आहे पाण्याची ते. पूर्रेषा हे सगळं पाण्याखाली गेले. एवढं रामाच्या त्या कठड्याला लावून जाऊन लागलं होतं आत पाणी. जी देवस्थानं फॉरेस्ट खात्यात आलेत त्यांची एक समिती तयार केली, संयुक्त समिती. आणि त्या समितीमध्ये विद्यमान तिथले ग्रामपंचायतचे सदस्य किंवा नगरसेवक, गावातली प्रतिष्ठित लोक 4 आणि ह्यांचं ऑफिस, यांच्याकडे तुम्हाला जो काय फंड करायचा आहे ना तो त्यांच्याकडे द्यायचा. आणि फॉरेस्ट खात्यामार्फत ते खर्च केले जातात आणि त्यांनी स्पॉट करतात त्यातले. बाबा त्यांनी मात्र एक केलंय काय चांगलं, इथं येणाऱ्या माणसाला तुम्ही बघा, सगळं डोळ्याने बघा, परंतु त्याच्यात नासाडी काही करू नका. कुठेतरी काडी लावून पेटवणं, काहीतरी कुठेतरी पार्ट्या करून खाणं, काय हे सगळे प्रकार थांबवले. काय नको ते वाईट प्रकार इथं होऊन येत. मग तुम्ही निसर्गाचं सौंदर्य तुम्हाला बघायचं आहे ना, मग तसे त्यांनी स्पॉट केले. काय त्याला पाळणा, फूल, झोकाळे, त्याच्यानंतर काही वन्य प्राण्यांचे काही जागा आहेत, त्या जागेत तुम्ही CCTV लावलेत. काय की बाबा इथं हे जनावर येतात पाणी प्यायला वगैरे, त्यांचा येण्याचा मार्ग काय, असं बरंच तिने हे डेव्हलप करायला आहेत. आणि ती समिती जी गठीत केली ना ती तेवढ्या, मग तुमच्याकडनं जे पर्यटक म्हणून येतात त्यांच्याकडनं ते नाम मात्र कर घ्यायला आहेत. 10 रुपयाचा कर घेऊन त्या करातनं टॉयलेट, बाथरूम, पाणी प्यायचं, औषधी वनस्पती सुद्धा का नाही, वनस्पतीचा टिकून जर राहायचं असेल तर हे जंगलासनी वनविनव लागतात का नाही, ते थांबायला पाहिजे. हे थांबायला पाहिजेत औषधी वनस्पती. आणि त्यामुळे फॉरेस्ट खात्यानं आता लक्ष घातलंय की आजऱ्याकडे खरोखरच सौंदर्य आहे या रामतीर्थाच्या ठिकाणी. आणि त्याने आता ही समिती स्थापन केली. मला वाटतं मी त्या कमिटीचा सदस्य आहे. काय तिने मिटिंगला महिन्यातनं एकदा 2 महिन्यातनं एकदा बोलवतात आणि निधी आला शासनाचा की ते काय तुम्हाला काय सुचवायचं असेल तर सुचवायचं. भाविकांच्यासाठी काय सोय पाहिजे, काय बाबा इथं काय गरजेचं आहे, इथं बोर मारायचा का, इथं संडास बाथरूम पाहिजे का, स्वच्छता पाहिजे का, असं एखादं फूल ब्रिज वगैरे हे सगळं त्यांच्यामार्फत करायचं. थोडक्यात काय, जागा जरी फॉरेस्टची असली नागरिकांना त्याचा उपभोग घ्यावा, तर त्याचं नुकसान होता कामा नये.
त्याचं काय म्हणतात ते पुरातन जे अस्तित्व आहे ते टिकून राहिले पाहिजे. बरोबर. काय त्या पद्धतीवर त्यांचं सगळं चाललंय. आता बऱ्यापैकी स्वच्छता ते ब्रिजच्या इथनं असा वाट करायला होय, 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 ठीक आहे. आणि त्यांनी ते गहू हा. डेमो पीस आणले Demo piece फॉरेस्ट ऑफिस मध्ये ते आता आता ते लावणार आहेत. स्पॉटला मध्ये मध्ये बसवणार आहेत. हा ना नाही, entry इकडनंच. इकडचं इकडं त्यांनी डेव्हलपमेंट होय तो पण आहे वरती पण केलाय रस्ता. ते नागरिकांना फिरायला. सध्या जंगलाला धरून फॉरेस्ट डेव्हलप करायला लागले. हम्म. जंगलाचं सौंदर्य टिकवून आपल्याला काय करता येईल नवीन अशा पद्धतीने. आणि आपली देवळं बऱ्यापैकी सगळी डोंगरातनीच आहेत होय सगळी डोंगर सगळी. चाळोबा त्यामुळे पण चाळोबा असेल सगळीच. सगळीच. मग ते फॉरेस्ट खात्याच्या याच्यात बऱ्यापैकी येते डेव्हलपमेंटला. आता हे तिने लावले त्यांनी लावले. टॉयलेटचं बाहेरचं केलंय त्यांनी. ते आता यात्रेनिमित्त स्वच्छता चालू आहे ही सगळी आता. आणि आता बऱ्यापैकी इथली पण स्वच्छता त्यांनी आवरली म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट गेल्यापासून स्वच्छता राखली त्यांनी आता बऱ्यापैकी. त्यांची आता कसं झाली देखरेखी झाली. स्पेशल 2 माणसं मिळेल. होय. नगरपंचायतला माणसं देऊन परवडत नव्हती. नाही नाही. काय निदान तिथं आता माणसं तुल्यामुळे इतर लपडी थांबली. कोण बी सोम्या गोम्याचा नको ते काही करायचं ना पार्ट्या करणं काय हे सगळं थांबलं सगळं. पार्टी करणारा तरी अजिबात अलाउड देत नाहीत. कारण का हिनी नको ते करणार कचरा करून जाणार. आपण तिथे दर यात्रेला खीर करत होतो प्रसादाची आणि ती खीर यात्रेला वाटायची. काय ती आता जवळजवळ 10 वर्ष झाली बंद आहे. खीर करायची आणि ग्रामीण भागातली लोक ती सगळी प्रसाद घेऊन जायची भरपूर. एक मोठी काविलच्या काविल सपायची. होय ती खरं ग्रामपंचायत करायचं सगळं. आजरा ग्रामपंचायत करायची. बिंद पारंबीचा वड म्हणून वनस्पती शास्त्रज्ञ आपले बाचुळकर सर त्यांनी संशोधन करून काढलेला हा वृक्ष आहे. म्हणजे हा एवढा दुर्मिळ झाला आहे खरं आपल्या आजरात आहे आणि आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. काय खरं आता हे एवढं दुर्मिळ झालं आणि त्याची आज सगळीकडे नोंद झाली याची. म्हणजे परवा आम्ही कोल्हापूरला गेला होता तिथं वांगणकर सर म्हणून आहेत प्राध्यापक. ते बी मला वाटते वनस्पती शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सुद्धा म्हणाले आम्ही वडाच्या झाडाचं आजऱ्याच्या गाणी आम्ही त्यांचं वय काढायसाठी आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो. काय तर त्यावेळेला त्यांनी म्हणाले अहो तुमच्या इथं फार बिन पारंबीचा वड फार मोठा प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर त्यांनी वाटिंगीतल्या शिरसिंगीच्या झाडाचं सांगितलं. ते वडील मोठंच्या मोठं काय त्या झाडाबद्दलचं बरंच काय काय सांगितलं. आता ते वन्यप्राण्याची स्टॅच्यू जी आणतात की नाही ती इथं पण रामतीर्थावर करायचं होतं. काय हत्ती वगैरे सगळं ते फंड फुकट गेला. तरी पण ते आता तिथं रामतीर्थ ह्याच्या फॉरेस्ट हद्दीत आहेत ते 7-8 लावायचे ते त्यांनी आता त्यांच्या ह्याने लावणार आहेत. वरती असं 2 वाटा गेलेत. एक वाट धरणाकडे जाते तिथं फिरून अशी मंदिराकडे येते. आता केले नवीन नवीन केले त्यांनी. चिऱ्याचं लावून. डेव्हलपमेंट झालं. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना हा व्लॉग पाठवा. आणि आपल्या भागात अजून कोणती ऐतिहासिक जागा असेल तर मला सांगा. त्या प्लेसेसची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं कमेंटमध्ये मला सांगा. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हा ब्लॉग कसा झालेला आहे. आणि येत्या 26 तारखेला आपली महाशिवरात्री ती रामतीर्थची यात्रा आहे. त्यामुळे सगळ्यांनी या रामतीर्थ यात्रेला यायला लागते. भेटू रामतीर्थ यात्रेला. तोपर्यंत काळजी घ्या.